अध्याय 2 सांख्ययोग. संजय म्हणाला, याप्रमाणे करुणेने व्यापलेल्या, अश्रूंनी डोळे भरून गेलेल्या आणि खिन्न होऊन बसलेल्या अर्जुनाला मधुसूदन भगवान श्रीकृष्ण असे म्हणाले. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, आर्यांना न शोभणारा, स्वर्गप्राप्तीच्या आड येणारा आणि अपकीर्ती करणारा असा हा मोह तुला या संकट प्रसंगी कुठून उत्पन्न झाला बरे? हे पार्था, आपल्या भ्याडपणाला थारा देऊ नकोस. हा तुला शोभत नाही. शत्रूंना ताप देणाऱ्या अर्जुना, हे शूद्र मनोदौर्बल्य टाकून देऊन युद्धाला उभा राहा. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, ज्यांची पूजा करणे हेच आम्हाला योग्य, अशा भीष्म द्रोणाचार्यांवर हे शत्रुनाशना मी युद्धात बाणाने उलट प्रहार कसा काय करू? या औदार्यशील गुरुंना मारण्याऐवजी या जगात भिक्षा मागून उदरनिर्वाह करणे श्रेयस्कर आहे. हे जरी द्रव्याने कौरवांचे मिंदी आहेत, तरी अशा या वडिलांना मारले असता त्यांच्या रक्ताने माखलेले भोगच मला भोगावे लागतील. आम्ही त्यांना जिंकू किंवा ते आम्हाला जिंकतील, व या दोहोपैकी कोणती गोष्ट चांगली हेही आम्हाला कळत नाही. ज्यांना मारून जगण्याची आमची इच्छा नाही, ते हे कौरव आमच्यासमोर उभे आहेत. मानसिक दैन्य दोषामुळे माझी नैसर्गिक वृत्ती नष्ट होऊन धर्माधर्म जाणण्यास माझे मन असमर्थ झाले आहे. म्हणून मी तुला विचारतो की जे खरोखर श्रेयस्कर असेल ते मला सांग. मी तुझा शिष्य आहे. मला शरणागताला तू उपदेश कर. पृथ्वीचे निष्कंटक आणि समृद्ध राज्य किंवा स्वर्गाचे राज्य जरी मिळाले, तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा हा शोक कसा नाहीसा होईल ते मला कळत नाही. संजय म्हणाला, शत्रूस ताप देणारा अर्जुन याप्रमाणे श्रीकृष्णाला बोलला आणि मी युद्ध करणार नाही असे म्हणून स्तब्ध झाला. नंतर ते भरत कुलोत्पन्ना धृतराष्ट्र दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी अशा रीतीने हातपाय गाळून बसणाऱ्या अर्जुनाला पाहून किंचित हसल्यासारखे करून भगवान श्रीकृष्ण असे म्हणाले. श्री भगवान म्हणाले, अर्जुना, ज्यांचा शोक करू नये त्यांचाच तू शोक करीत आहेस आणि वर पांडित्याच्या पोकळ गोष्टी सांगतोस. जे खरे पंडित आहेत ते मेलेल्यांचा किंवा जित्यांचा शोक करीत नसतात. खरोखर मी, तू, हे सर्व राजे पूर्वी केव्हाही नव्हतो असे नाही, तसेच आम्ही सर्वजण यापुढे असणार नाही असेही नाही. ज्याप्रमाणे बालपण, तारुण्य आणि म्हातारपण या अवस्था या देहाला प्राप्त होतात, त्याचप्रमाणे जीवात्म्याला एकामागून एक देह प्राप्त होत असतात. म्हणून त्याबद्दल विचारी मनुष्य मोह पावत नाही. हे कुंतीपुत्रा, शीत, उष्ण व सुख दुःख देणारे इंद्रिय व विषय यांचे संयोग यांना उत्पत्ती आणि नाश आहेत. म्हणून हे भारता, ते अनित्य म्हणजे विनाश आहेत हे जाणून तू ते सहन कर. कारण हे पुरुष श्रेष्ठा, सुख दुःख समान मानणाऱ्या ज्या विवेकी पुरुषाला हे पीडा देत नाहीत तोच मोक्षाला योग्य होतो. जे नाही ते आहेसे होत नाही आणि जे आहे ते कधी नाहीसे होत नाही. असा नाही आणि आहे म्हणजे सत आणि असत या दोहोचा तत्वज्ञानी पुरुषांनी अंत पाहिला आहे, म्हणजे शेवट पाहून त्यांच्या स्वरूपाचा निर्णय केला आहे. ज्याच्यापासून हे जग विस्तारले व हे जग ज्याने व्यापलेले आहे ते मूळ आत्मतत्व अविनाशी आहे. या अव्यय तत्वाचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही. नित्य, अविनाशी व अतर्क असा जो शरीरधारी आत्मा, त्याने धारण केलेले हे देह नाशवंत आहेत. तेव्हा अर्जुना, तू युद्ध कर. जो कोणी याला मारणारा असे मानतो आणि जो याला मेला असे मानतो, त्या दोघांनाही खरे समजलेले नाही. कारण हा आत्मा कोणाला मारितही नाही आणि कोणाकडून मारलाही जात नाही. हा जन्मत नाही किंवा मरतही नाही. हा जन्मला होता व पुन्हा नाहीसा झाला असेही कधी होत नाही. हा जन्मरहित, नित्य, शाश्वत पुराण पुरुष आहे. देहाचा नाश झाला तरी याचा नाश होत नाही. अर्जुना, ज्याला हा आत्मा अविनाशी, नित्य, जन्मरहित व अक्षय आहे असे समजले, तो पुरुष कोणाला कसा मारविल किंवा स्वतः कोणाला कसा मारेल? ज्याप्रमाणे एखादा मनुष्य जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवीन वस्त्रे परिधान करतो, त्याचप्रमाणे देही म्हणजे शरीराचा मालक आत्मा जुना झालेला देह सोडून नव्या देहाशी संगम पावतो, म्हणजे नव्या देहामध्ये जातो. या आत्म्याला शस्त्रे तोडीत नाहीत, अग्नी जाळू शकत नाही, तसेच पाणी भिजवित नाही, अगर वायू सुकवित नाही. कधीही न तोडता येणारा, न जाळला जाणारा, न भिजणारा आणि न सुकणारा असा हा आत्मा नित्य, सर्वव्यापी, स्थिर, अचल आणि सनातन आहे.
हा आत्मा इंद्रियास अगोचर, मनासही अगोचर आणि निर्विकारी आहे असे म्हणतात. या आत्म्याचे अशा प्रकारचे स्वरूप ओळखून त्याच्याबद्दल शोक करणे तुला उचित नाही. हे अर्जुना, हा आत्मा नेहमी जन्म घेतो व नेहमी मृत्यू पावतो असे जरी तुला वाटत असले तरीही त्याबद्दल शोक करणे तुला योग्य नाही. कारण जो जन्माला आला त्याला मृत्यू व ज्याला मृत्यू आला त्याला जन्मप्राप्ती निश्चित आहे. म्हणून या अटळ गोष्टीविषयी तुझ्या वरील मताप्रमाणे शोक करणे तुला उचित नाही. हे पार्था, ही भूते प्रारंभी जन्माच्या पूर्वी अव्यक्त स्थितीत असतात आणि शेवटी अव्यक्तातच लय पावतात. त्यांची मधली स्थिती मात्र दृश्य आहे, त्याबद्दल दुःख कशाला? जणू काय आश्चर्य म्हणून या आत्म्याकडे कोणी पाहतो, तसेच दुसरा कोणी आश्चर्यासारखे याचे वर्णन करतो आणि त्याहून अन्य कोणी जणू काय आश्चर्य म्हणून ऐकतो. पण याप्रमाणे पाहून, वर्णन करून किंवा ऐकून यापैकी कोणी त्याला तत्वतः जाणत नाहीत. हे अर्जुना, सर्वांच्या देहातील आत्मा हा कधीही मारता येण्याजोगा नाही. म्हणून कोणत्याही प्राण्याबद्दल तू शोक करू नये. क्षात्र धर्माच्या दृष्टीने सुद्धा युद्धाला भिणे तुला योग्य नाही. कारण क्षत्रियांना धर्मयुद्धाहून अधिक श्रेयस्कर असे दुसरे काही नाही. हे अर्जुना, दैव योगाने आपोआप उघडे सापडलेले स्वर्गाचे द्वारच असे हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभत असते. असे असून देखील जर हे धर्मयुद्ध तू करणार नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाचा धनी होशील. इतकेच नव्हे तर सर्व लोक तुझी तशी अपकीर्ती सतत गात राहतील आणि संभाविताला अपकीर्ती ही मरणापेक्षा अधिक दुःखदायक वाटते. रणातून तू भयाने पळालास असे महारथी मानतील व जे तुला फार मान देतात तेच तुझी किंमत कमी समजू लागतील आणि तुझ्या सामर्थ्याची निंदा करून तुझे शत्रू बोलू नयेत असे पुष्कळ शब्द बोलतील. यापेक्षा अधिक दुःख तर ते काय? युद्धात जर मेलास तर स्वर्ग मिळेल किंवा विजयी झाला तर पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून अर्जुना, युद्धाचा निश्चय करून उठ. सुख आणि दुःख, लाभ आणि हानी, जय व पराजय सारखेच समजून युद्धाला तयार हो. असे केल्याने तुला पाप लागणार नाही. अर्जुना, सांख्य मार्गातले वस्तुतत्व ज्ञान तुला सांगितले. आता योग मार्गातले ज्ञान ऐक. या ज्ञानाने तू कर्मबंधनापासून सुटशील. यात पूर्वी आरंभलेल्या कार्याचा नाश होत नाही व यात पुढे विघ्न येत नाही. अशा या धर्माचे अल्प आचरण सुद्धा मोठ्या भयापासून रक्षण करते. हे कुरुनंदना, व्यवसाय म्हणजे कर्माचा निश्चय करणारी बुद्धी या मार्गात एक म्हणजे एकाग्र असावी लागते. कारण ज्यांच्या बुद्धीचा अशा प्रकारे एक निश्चय होत नाही त्यांच्या बुद्धी म्हणजे वासना अनेक फाटे फुटलेल्या व अनंत प्रकारच्या असतात. हे पार्था, कर्मकांडात्मक वेदातील फलश्रुतीच्या वाक्यांना भुललेले व त्याखेरीज दुसरे काही नाही असे म्हणणारे मूढ लोक जे फुलवून असे भाषण करतात की अनेक प्रकारच्या यज्ञ यागादी कर्मांनीच पुन्हा जन्म होणे हे फल मिळून जन्मोजन्मी भोग व ऐश्वर्य ही प्राप्त होतात. ते स्वर्गाच्या पाठी लागलेले काम्य बुद्धीचे लोक. वरील विचाराकडेच त्यांचे मन ओढले जाऊन ते भोग आणि ऐश्वर्य यामध्ये घडून जातात व त्यामुळे त्यांची व्यवसायात्मक म्हणजे कार्याचा निश्चय करणारी जी बुद्धी ती कधीच समाधिस्थ म्हणजे एका ठिकाणी स्थिर होऊ शकत नाही. सर्व वेद हे सत्व रज तम या त्रिगुणांच्या गोष्टींनी भरलेले आहेत. म्हणून हे अर्जुना, तू त्रिगुणातीत, द्वंद्वापासून अलिप्त, सतत सात्विक गुणांनी संपन्न व योगक्षमादी स्वार्थात न करता आत्मनिष्ठ असा हो. चोहोकडे सर्व जलमय झाले असता विहिरीची जेवढी किंमत तेवढीच ज्ञान विज्ञान संपन्न मनुष्याला सर्व कर्मकांडात्मक वेदांची असते. कर्म करण्यापुरताच तुझा अधिकार आहे. फल मिळणे किंवा न मिळणे हे केव्हाही तुझ्या अधिकारातील म्हणजे ताब्यातील गोष्ट नाही. म्हणून तू माझ्या कर्माचे अमुक फल मिळावे असा हेतू मनामध्ये ठेवून काम करणारा होऊ नकोस आणि कर्मे न करण्याचा आग्रह सुद्धा तू धरू नकोस. हे धनंजया, कर्मफलाची आसक्ती सोडून आणि यशापयशाविषयी समबुद्धी ठेवून योगयुक्त होऊन तू कर्मे कर. अशा समत्व बुद्धीलाच योग असे म्हणतात. समत्व रूप बुद्धी योगापेक्षा बाह्य कर्म फारच कनिष्ठ आहे. यासाठी या साम्य बुद्धीच्या ठिकाणी आश्रय शोध. फलाकडे नजर देऊन काम करणारे लोक कृपण म्हणजे दीन किंवा तुच्छ होत. साम्य बुद्धीने जो युक्त झाला तो पुण्य व पाप या दोहोचाही त्याग करतो
म्हणून तू बुद्धियोग संपादन करण्याला तयार हो. कर्माचरणामध्ये समत्व बुद्धिरूप योग साधने हे खरे कौशल्य आहे. कारण असे बुद्धियोगी पुरुष आपल्या कर्माचे फल टाकून दिल्यामुळे जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त होऊन दुःखरहित पदाला जातात. जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी गढूळ आवरणातून बाहेर पडेल तेव्हा तुला ऐकावयाच्या व ऐकलेल्या गोष्टींचा कंटाळा येईल. वेदातील कर्मफलांच्या श्रवणामुळे चंचल झालेली तुझी बुद्धी स्थिर होऊन जेव्हा समाधीवृत्तीमध्ये कायम राहील तेव्हा तुला बुद्धियोग प्राप्त होईल. तेव्हा अर्जुन म्हणाला, हे केशवा, समाधी स्थितीत असलेला स्थितप्रज्ञ कोणाला म्हणावे? स्थितप्रज्ञ कसे बोलतो, कसा राहतो आणि कसा वागतो ते मला सांग. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, मनुष्य जेव्हा सर्व वासना टाकतो व आपले ठाईच संतुष्ट होऊन राहतो तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ असे म्हणतात. दुःखामध्ये ज्याचे मन विषण्ण होत नाही, सुखाचे ठाई ज्याला अभिलाषा नाही, प्रीती भय क्रोध ही ज्याची सुटली त्याला स्थितप्रज्ञ मुनी म्हणतात. जो सर्व गोष्टीत अनासक्त असतो, बरे वाईट प्रसंग प्राप्त झाले असता त्याबद्दल हर्ष किंवा द्वेष मानित नाही, त्याची बुद्धी स्थिर होय. कासव आपले अवयव सर्व बाजूनी जसे आखडून घेते त्याप्रमाणे जेव्हा हा पुरुष आपली इंद्रिये त्यांच्या विषयांपासून आवरून घेतो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर होते. निराहारी पुरुषाचे विषय सुटतात, पण त्याच्या मनातील विषयभोगाची आवड नाहीशी होत नाही. परंतु ब्रह्मानंदाचा अनुभव आल्यानंतर तीही विषयांची गोडी नाहीशी होऊन जाते. हे अर्जुना, विद्वान पुरुष कितीही प्रयत्न करीत असला तरी ही दांडगी इंद्रिये त्याचे मन जबरदस्तीने भलतीकडे ओढून नेतात. म्हणून योगयुक्त होऊन या सर्व इंद्रियांचे दमन करून माझ्याकडेच मन स्थिर करावे. ज्याची इंद्रिये स्वाधीन झालेली असतात त्याचीच बुद्धी स्थिर होते. नेहमी विषयांचेच चिंतन करणाऱ्या पुरुषाला त्या विषयाविषयी आवड उत्पन्न होते, त्या आवडीपासून इच्छा उत्पन्न होते, त्या इच्छेपासून त्या इच्छेला जर प्रतिबंध झाला तर क्रोध निर्माण होतो, क्रोधामुळे विवेक सुटला जातो, अविवेकामुळे विस्मरण घडते, विस्मरणामुळे निश्चयात्मक बुद्धी नष्ट होते आणि बुद्धी नाश झाला की सर्वस्वाचा नाश होतो. प्रीती द्वेषरहित व पूर्णपणे स्वाधीन अशा इंद्रियांनी विषयामध्ये वावरणाऱ्या स्वाधीन अंतकरणाच्या पुरुषाला समाधान प्राप्त होते. समाधान प्राप्त होताच त्याच्या सर्व दुःखांचा नाश होतो, कारण ज्याचे चित्त प्रसन्न झाले त्याची बुद्धी सुद्धा स्थिर होते. योगरहित पुरुषाला निश्चित बुद्धी नसते व त्याच्या मनावर भावनेचा म्हणजे हृदयबुद्धिरूपी निष्ठेचा संस्कार होत नाही. अशा भावनारहित पुरुषाला शांती मिळत नाही आणि ज्याला शांती नाही त्याला सुख तरी कुठून मिळणार? कारण जे मन विषयाकडे धाव घेणाऱ्या इंद्रियांच्या पाठी धावत सुटते ते मन पाण्यात वारा ज्याप्रमाणे नाव ओढून नेतो त्याप्रमाणे पुरुषाच्या बुद्धीला हरण करते, भलत्या मार्गाला घेऊन जाते. हे अर्जुना, म्हणूनच इंद्रियांच्या विषयापासून ज्याची इंद्रिये सर्व बाजूनी आवरून धरलेली असतात त्या माणसाची बुद्धी स्थिर असते. सर्व प्राण्यांना जी रात्र त्यामध्ये स्थितप्रज्ञ जागृत असतो आणि ज्यामध्ये प्राणी मात्र जागत असतात ती ज्ञानी मुनीची रात्र असते. ज्याप्रमाणे चोहोकडून पाण्याची भर पडत असताना सुद्धा आपली मर्यादा आढळ राखणाऱ्या समुद्रात येऊन मिळणारे पाणी गडप होऊन जाते, त्याचप्रमाणे सर्व विषय ज्याच्या मनामध्ये त्याची शांती न मोडता प्रवेश करतात त्याच पुरुषाला खरे शांती सुख लाभते. भोगाची इच्छा करणाऱ्याला ते शांती सुख मिळत नाही. जो पुरुष सर्व आसक्ती सोडून निरीच्छ ममत्व शून्य व निरभिमान होऊन कर्तव्य करीत राहतो त्यालाच शांती मिळते. हे पार्था, ब्राह्मी स्थिती ती हीच होय. ही प्राप्त झाली असता कोणीही मोह पावत नाही. अंतकाली सुद्धा या स्थितीत राहून त्याला ब्रह्मानंद म्हणजे अमृतत्व प्राप्त होते. या ठिकाणी दुसरा अध्याय समाप्त झाला.